नमस्कार, आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज। राज्य परिवहन नियुक्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र शाखा जळगाव तर्फे सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे विभागीय सचिव सुरेश चांगरे यांनी दिली। ते पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळावा व महामंडळाकडे स्थगित असलेले इतर वेतन फरकाची रक्कम मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार अशी माहिती देण्यात आली। पहा याबाबतचा सविस्तर। राज्य परिवहन महामंडळाला पेन्शन ही एकदम तुकडक अशी पेन्शन आहे। कर्मचाऱ्याला 1,500, 2,000, 3,000 पर्यंत अशी पेन्शन मिळते। तर ती वाढीव पेन्शन मिळावी ह्यासाठी सुद्धा आम्ही मोठा या निवेदनाद्वारे एल्गार करणार आहोत आणि राज्य शासनाने जे त्यांच्याकडे वारंवार EPS कंपनीने मागितलेले 3800 कोटी रुपये ते त्यांनी भरावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ, वाढीव पेन्शनचा लाभ मिळेल। तरी शासनाने आणि महामंडळाने EPS कंपनीला 3800 कोटी रुपये भरावे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन ही कमीत कमी 10-12 हजार मिळेल अशी आम्ही मागणी करीत आहोत, जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित चालेल। आज आमची डॉक्टरांची फीसुद्धा 600 रुपये आहे। तर आमच्या कर्मचाऱ्यांनी या 2,000-3,000 पेन्शनवर कसे डॉक्टरकडे जावे, कसा इलाज करावा, कसे खावे आणि कसे प्यावे अशी ही आमच्या कर्मचाऱ्यांची अवस्था आहे। तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ द्यावा ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे। आणि पुढील दादा गुलाबदादा बोला तुम्ही। नमस्कार, मी गुलाब शेख। मला काय सांगाल, आज इथे सेवानिवृत्त ST कर्मचाऱ्यांतर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, नेमकं काय विषय होता? मी सुरेश चांगरे, राज्य निवृत्त कर्मचारी संघटनेचा जिल्हा सचिव। आज आम्ही या ठिकाणी पद्मालय विश्रामगृहामध्ये आज 13/10/2025 रोजी सोमवार ह्या दिवशी आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत। कारण की शासनाने आमची 2016 पासून ते आज पावेतो आमची थकबाकी जी आहे ती दिलेली नाही। 16 ते 20 आणि 20 ते 24 या दरम्यानची थकबाकी आमची प्रत्येक कर्मचाऱ्याची कमीत कमी 6 ते 6.5 लाख रुपये, 7 लाख रुपयापर्यंत या ST महामंडळाकडे घेणे आहे। आणि आमची देणीसुद्धा हे शासन आम्हाला, महामंडळ आम्हाला देत नाही। त्यासाठी आम्ही भव्य दिव्य मोर्चा हा काढणार आहोत आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या तीव्र भावना झालेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन 13/10/2025 वार सोमवार रोजी आम्ही आमच्या ज्या भावना आहेत, ज्या आमच्या वेदना आहेत त्या आम्ही आमच्या परिवारासह हा भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहोत, जेणेकरून सरकारचे डोळे उघडावे आणि आमची देणी जी आहे ती सरकारने लवकरात लवकर देण्यात यावी अशी आमची ही मागणी आहे। आणि आमचे जे पत्रकार बांधव आज आलेले आहेत आमचे, त्यांना आम्ही नम्र निवेदन करतो आमच्या संघटनेमार्फत की त्यांनी आमच्या या व्यथा ज्या आहेत ते सरकारपर्यंत मांडाव्यात आणि आम्हाला आमचा न्याय देण्यात यावा अशी आमची विनंती आहे। मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, कोणाकोणाला निवेदन देणार आहात 13 तारखेला आणि किती कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होण्याची आपल्याला संभावना आहे? आमचा निवेदन देण्याचा जो विषय आहे, निवेदन आम्ही सगळ्यात पहिले 16 ते 20 आणि 20 ते 24 याचे आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत देणेबाबत। आणि आम्ही विभाग नियंत्रक जळगाव यांना ते फॉर्म सगळ्यांचे गोळा करून एक सगळे कर्मचारी समेत, पदाधिकारी समेत आम्ही पहिले विभाग नियंत्रक यांना 10:30 ते 11च्या दरम्यानमध्ये त्यांना निवेदन देऊ आणि तदनंतर आमचा सगळ्यांचा पांढरे कपडे घालून, पांढरे टोप्या घालून आमचा भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत। आणि आमची संख्या कमीत कमी 4 ते 5 हजार कर्मचारी या मोर्चामध्ये, सेवानिवृत्त कर्मचारी फक्त सामील होतील, परंतु कार्यरत कर्मचारीसुद्धा यांनीसुद्धा 13/10ला सामूहिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते सुद्धा या मोर्चात सहभागी होतील अशी आमची रास्त अपेक्षा आहे। कारण की देणी जी आहे, जी आम्हाला मिळणार आहे ते त्यांनासुद्धा मिळणार आहे आणि त्यांची मागणीसुद्धा तीच आहे जी आम्ही 1 महिन्यापूर्वी ह्याच पद्मालय विश्रामगृहामध्ये आम्ही एल्गार 13/10चा केलेला होता। आणि त्या हिशोबाने या संयुक्त कृती समितीने सुद्धा 13/10ला
आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने ते कार्यरत कर्मचारीसुद्धा आमच्या या मोर्चात सहभागी होतील आणि ते जर आमच्यामध्ये सहभागी झाले या मोर्चाच्या स्वरूपामध्ये तर कमीत कमी 8 ते 10 हजार कर्मचारी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला जाणार आहोत. 13 तारखेला आपला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये